नाही पप्पा मग मला पण मला माहिती पैसे नाही देऊन द्या. स्टुडंटला कसं दिसतंय मला बॉक्स वगैरे माहिती आणायचं बरं ओके. आणि बेल्ट टाका मग पप्पा. बेल्ट वगैरे आणू का मग फाटलाय पर पप्पा तो. त्याला म्यूट करून टाका ना, आवाज येतोय भरपूर. माझा तोच प्रयत्न चाललाय. Okay. So let's start now. Yesterday we were doing some IUPAC namings of some different functional groups like ketones. अजून कुठपर्यंत आलो होतो रे आपण लास्ट लेक्चर मध्ये? नायट्राइल्स वर डन, अल्डिहाइड्स वर डन, अल्कोहोल्स डन. अजून काय होतं? इस्टर्स. इस्टर्स झालेत ना? झालेले झाले. अमाइन्स. वन मोर अमाइन. Alkanamine. Okay, so example CH3, CH2, NH2, for example. Then सर हा सर अमाइड आणि अमाइड मध्ये फरक काय आहे? सांग. अमाइन हा फंक्शनल ग्रुप आहे. अमाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. ओके सर. ओके, बघा बरं याचं नेमिंग काय होईल? अल्केनमाइन या फॉर्म मध्ये आपल्याला नेम करायचं. इथेनामाइन. इथेनमाइन, करेक्ट. दिस विल बी इथेनमाइन. Next one. थ्री डॅश मिथिल डॅश सी डॅश हेक्सानामाइन. 3 डॅश काय म्हणतोस? एक मिनिट सर, मी खालचा मिथिल बघितला. सर 1 डॅश इथिल 1 डॅश मिथिल डॅश 3 डॅश मिथिल नाही सर 1,3 डायमिथिल. 1,3 डायमिथिल. 1,3 डायमिथिल. सर लॉन्गेस्ट चेन हा सर. 6 कार्बन ॲटम. हेक्झेनची. करेक्ट. मग आता काय करायचं? म्हणजे हे रॉंग आहे बरोबर. हो रॉंग. ओके, काय करायचं? 3,5 3,5 डायमिथिल. डायमिथिल हेक्झेन 3. हेक्झेन 3 अमाइन. हेक्झेन 3 अमाइन. करेक्ट.
This is Sir. first carbon, second, third, fourth, fifth, and sixth. There are total 6 carbon atoms, so it is hexenamine. Third carbon has the functional group, so it is hexane 3-amine. And then branches are to third carbon and to fifth carbon. And branches are of methyls. So the name will be 3,5-dimethyl hexane 3-amine. That's correct. हा कोणाला काय डाऊट होता? सर जर का आपण लेफ्ट साइडने नंबरिंग केल्यावर नाही चालणार. नाही चालणार, कारण फंक्शनल ग्रुप NH2 जवळ असला पाहिजे ना. ज्या डिरेक्शन नंबरिंग केलं की जवळ येईल त्या बाजूने करायचं. ओके. ओके, नेक्स्ट डिलीट करतो. Nitroalkanes. This is name of functional group. This is how it will look like, and this is how we name it. Nitroalkanes. Naming कसं करायचं? Nitroalkane. Let's name this compound. काय म्हणत? सॉरी, CH2 पाहिजे हे. हा, नायट्रो इथेन. नायट्रोइथेन. करेक्ट. Two nitropropane. 2-nitropropane. Correct. 2-nitropropane. सर इथे सेग नाही लागणार का वरच्या ह्याच्यात? नाही, कारण लॉंगेस्ट चेन स्ट्रेटच आहे ना. सर आयसो का नाही लागू शकत मग, कारण की सेमच असतं ना. आयसो बरोबर आहे, पण ते कॉमन नेम झालं आयसो. ओके. Two, 3-dimethyl pentane. 2-nitropentane. टू 3-dimethyl 2-nitropentane. करेक्ट, बरोबर. सर. हा, सर इकडे डायमेथिल कसं आलं? this is first carbon, second, third, fourth, and fifth. So branches are based on this. ओ ओके, ठीक आहे.
नेक्स्ट वन इथर. ओके, इथर फंक्शनल ग्रुप कसा असतो? ROR. Oxygen has two alkyl groups. Both of them can be same or different. So मी असं म्हणतो ROR dash. डॅश कशासाठी दिलाय? तर तो बोथ आर ग्रुप्स मे बी डिफरंट हे सांगण्यासाठी. So आता नेक्स्ट काय म्हणायचं? आता नेमिंग करूयात काहीतरी. आपण एक नेमिंगची सिस्टीम सांगतो. अल्कॉक्सी अल्केन. One R group which is smaller one, it will be called as alkoxy. सर हे वेगवेगळे लिहायचे. काय काय? अल्कॉक्सी अल्केन वेगळे लिहायचे. नाही, एकत्र लिहायचे. Smaller one will be called as alkoxy and large R group will be called as alkene. For example, if we say CH3OCH3, name will be methoxy methane. In this case, both R groups are of same size. So we'll call this as, this is methoxy and the remaining part is methane. If we say C2H5OC2H5, how do we name it? Ethoxy ethane. CH3OC2H5. Now, if R groups are different, then we need to think which one will be alkoxy and which one will be the alkene. The smaller one will be called as alkoxy. The smaller one is of one carbon, so it is methoxy. Methoxyethane. Correct. Methoxyethane. थोडं ब्रांच घ्या ना. हा. Which one is smaller one? This. How many carbons are there in this group? 3. 3. And 3. are they in straight chain? Yes. Yes, they are in straight chain. So it is propoxy, correct? Propoxy. फक्त ते propoxy कितव्या कार्बनला आहे? Second. बरोबर, so it is 2-propoxy. 2-propoxy. And which one is alkene then? This one. Is it in straight chain? No. No, it is not in straight chain. No, sir. So आपल्याला त्याचं काहीतरी सेपरेट सांगितलं पाहिजे. So what is straight chain? It is of again propane. म्हणजे काय येणार? 2-methyl propane. Correct. 2-methyl propane. That's correct. पण आता अजूनही तुम्हाला एक लक्षात येतंय का बघा, की हा प्रोपेन जो आहे, या प्रोपेनच्या कितव्या कार्बनला ऑक्सिजन आहे हे कुठे मेन्शन झालं का बघा त्या केसमध्ये? नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं पाहिजे? दिस प्रोपॉक्सी ग्रुप इज अटॅच टू सेकंड कार्बन ॲटम ऑफ दॅट प्रोपेन. कळते का बघा? हो सर. 2- हो सर. 2-propoxy 2-methyl propane. सर मग आपण प्रोपा -2N असं का नाही दिलं?
कारण एनला आपण तसं करत नाहीये आतापर्यंत. असं अल्केनच्या बाबतीत केलेलं बघितलंस का तू? टू म्हणजे प्रोप टू एन. नाही सर. नाही नाही करत कारण आपण तसं. ओके, नेक्स्ट वन. अल्किल हलाइड. R single bond X. Name will be given as haloalkane. समजा असं दिलं CH3Br. ब्रोमोमिथेन. Bromomethane, correct. टू डॅश आयोडोपेंटेन. 2-iodopentane, correct. सर 7 कार्बन ची लॉंग चेन आहे ना? किती? 7. 7, correct. Very good. तर 10 कसं आहे? C2 आहेत ना बघा. असं गेलं पाहिजे. टोटल 7 कार्बन्स, करेक्ट. देन सर 5 तर मग ते असं कन्सिडर नाही करायचं ना, समजा C2 असेल तर मग 10 कार्बन येतात. आता 7 कार्बन हो आहेत ना. सर, कारण की C2 आहेत ना. हा C2 आहेत, मग 2 कार्बन म्हणजे असं होतं ना का नाही असं काही? हो 2 कार्बन, बरोबर ना. म्हणजे हे स्ट्रक्चर डिटेल मध्ये काढलं तर कसं असणार? व्हॉट इज C2H5? इट इज CH3 सिंगल बॉन्ड CH2. येस. So then it is connected to CH, CH, CH. Again, there is CH2, CH3. CH3, CH3, and I. This is real structure. तर And सर one मग more. लॉंगेस्ट चेन एकदम राईट मोस्ट पासून नाही का जाऊ शकत अशी वरती? कुठपासून कुठपर्यंत म्हणतोयस तू? इथपासून? कशी दाखवलीस तू चेन? तर ते खाली नक्की C2H5 वरती. C2H5 नाही होणार ना एकत्र. खालच्या CH3 पासून वरच्या इथिल पर्यंत. खालच्या CH3 पासून वरच्या इथिल पर्यंत हे. हा. तर ते कमी पडतील ना? 6च होतात. 6 होतात ते. लॉंगेस्ट चेन कमी कार्बनची होईल. ओके ओके. असं आलं पाहिजे.
How many carbons are there? 7. From which side do we need to number them? Left. Left. So this will be first carbon. First, second, third, fourth, fifth, sixth, and seventh. No branching. Sir, 4 dash ethyl 4' ethyl. dash 3 comma 5 dash methyl Dimethyl. 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 dimethyl Dimethyl, correct. dash 3 dash iodoheptane. Correct. सर हा. लेफ्ट हँड साइडने समज काउंटिंग केलं तर नाही चालणार का CH3 आणि मग CH? म्हणजे हा हा, फर्स्ट ठीक आहे. हा फर्स्ट हा. कार्बन का? हो. नाही चालणार कारण कमी पडतील ना कार्बन. लॉंगेस्ट 6 कार्बन शिवेल त्या केसमध्ये. CH3 मग C2H. अच्छा ओके, त्यांच्यामध्ये बॉन्ड नाही. ठीक आहे ना. तर ओके सॉरी सर. ओके. आता नेक्स्ट पार्ट. सर मागची स्लाइड दाखवा ना. हे जे आपण फंक्शनल ग्रुप्स बघितले, what if these functional groups are treated as branches and not the main functional groups? If there are more than one functional groups in one compound, more than one functional groups, in that case, one will be treated as a main functional group and the other functional group will be treated as a branch. सर In झालं that ते case, change करू सर. in that case, one functional group which is treated as main will be named normally, but the functional group which is treated as a branch will be named differently. What is differently naming? Different naming is something like this. For example, alcohol. If alcohol is main functional group, it will be called as alkanol. But if it is branch, then it is called as hydroxy. Okay, so how do we know whether it is main functional group or whether it is treated as secondary functional group or as a branch? How do we know this? We know it by a priority sequence. The sequence of functional groups, is like this. Acid, sulfonic acid, ester, acyl halide, amide, nitrile, aldehyde, ketone, alcohol, amine, alkene, alkyne, halide, and nitroalkane. This sequence tells us whether the given
two functional groups, out of given two functional groups, which one will be the main functional group and which one will be the branch? For example, if we have this compound, let's say C. I'm not showing any hydrogens right now. I just want to show some functional groups here. So it has two functional groups, acid and alcohol. What do we need to check is, where is this and this functional group in the priority sequence? So acid is here, alcohol is here. Which one has more priority? This one. COH. So acid will have more priority. It means it will be the main functional group, and alcohol will be the secondary functional group, or it will be treated as a branch. Okay, so आता मग काय कन्सिडर करायचं? आता नंबरिंग साठी आपल्याला काय केलं पाहिजे? How do we number this? Main functional group must be closer from the side from which we are going to number it. हा कायम first येणार, second, third, fourth. So how do we name this compound? It will be named as butanoic acid, because 4 carbons, acid, and then 3' hydroxy. There should not be any space here. Okay, so आता आपण काय काम करूया? Shall I delete this part? Yes. Okay. We'll make a list how we are going to name any functional group if it is treated as a branch. Alcohol. सर आधीचं दाखवू शकता का? हो दाखव. थँक्यू सर. Alcohol, hydroxy. Acid, carboxy. Ketone, oxo. अरे काय आहे? हे फंक्शनल ग्रुप्स ट्रीटेड ॲज ब्रांच, त्यावेळेला त्याला नेमिंग कसं करायचं? ॲज अ ब्रांच जर फंक्शनल ग्रुप दिसलं तर असं नेम करायचे. Nitrile will be treated as cyano. हॅलो सर, ते अमाइडचं काय एकदा सांगता का? अमाइडचं कार्बामॉइल. ओके सर. Acyl halide will be named as halocarbonyl. Ester, alkoxycarbonyl. Nitro, nitro. Halide, halo.
ether, alkoxy. Okay, let's try a few examples now. हे delete करतो. सर एक मिनिट. Okay, okay, थांबलो. झालं सर. हॅलो सर. बोल ग. सर आपण फिनाईल पण नेम केलेलं आहे का एक्झाम्पल मध्ये, ते नाही येणार का ह्याच्यात? फिनाइल हा फंक्शनल ग्रुप नाहीये. फिनाइल इज इटसेल्फ अ ग्रुप, that is benzene ring. ओके सर. Okay, आपण एक दोन एक्झाम्पल घेऊन बघू. बघा, समजा मी म्हटलं स्ट्रक्चर इज लाईक दिस, CH3 CH CO. तर आधीची स्क्रीन दाखवते का एकदा? एकच मिनिट एवढं एक स्ट्रक्चर घेतलं की परत बघू. बघा बरं, पाठवतो सर. which is main functional group and which is a branch. Ketone is main. Ketone is main. There are two functional groups. This is first and this is second. Main functional group is ketone. So how do we name ketone? As alkanone. And how do we name this as branch? As hydroxy. Numbering कुठल्या बाजूने केलं पाहिजे? Left. Left. Why? Because functional group appears at same position from both sides, but branch hydroxy appears closer from left hand side. So CH3 la first, maha second, third, fourth, fifth. So name will be pentanone, pentanthreone. बरोबर आहे का बघा? हो सर. Pentanthreone and 2-hydroxy. Ayush Kumar, you are getting everything, right? No, sir. Did you say no, right? Yes, sir. Is this your first day? Yes, sir. Yeah. So that's why you are not getting anything actually, because we have started this IUPAC naming. I think this is 5th day. Okay, so everyone else knows that how to name these compounds. So what we'll do, we'll need to do is we need to make arrangement of some extra lectures. Otherwise, you will not get anything. Yes, sir. Yeah. So just be patient. I will try to explain everything to you all later on. Okay, sir. Thank you. No problem. Okay. So next question, the next structure. Let's see. सर एक मिनिट आधीची स्लाइड दाखवा. अरे हो, थांबा. मला अजून कोणीतरी म्हणलं होतं आधीचे दाखवायला सांगितलं होतं. सर याची आधीची दाखवतो. कितकी डाऊट आहे? डिलीट करू है?
येस सर. हो सर. ओके, याच्या आधीची पाहिजे होती. अथर्व, तुलाच पाहिजे ना याचा आधीची स्लाइड? असं. सर आता इथं SO3H कुठलं आहे यातलं? हा, SO3H नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये. SO3H नॉर्मली SO3H जर असेल तर त्याला आपण सल्फॉनिल असं म्हणतो. SO3H जर असेल as a branch, then it is called as sulfonyl, but it is very rare functional group, so I have not mentioned it. सर हा, कीटोन ऍज अ ब्रांच एक्झाम्पल घेता का? घेऊयात ना, थांब ना, भरपूर घ्यायचे आहेत आपल्याला. थांब. ओके ओके. हे झालं की सांगा या स्लाइडचं काम. थँक्यू. बघा नेक्स्ट. कोण आहे मेन फंक्शनल ग्रुप? कीटोन. ऍसिड. हे कीटोन कुठे आहे? ऍसिड. नाही सर, ऍसिड. Acid, and Acid, other acid. functional group is this one. Alkene. So which has main priority? This Acid. one. ऍसिड. And this will be treated as branch or not as a branch. It will be treated as secondary functional group. So how do you name it? Normally this is named as alkanoic acid. How do we make change with this? Instead of saying alkanoic, we are going to call it as alkenoic acid. But for this change, we need to mention its number. So how do we number it? From which side? Main functional group हा सगळ्यात जवळ पडला पाहिजे. So this will be first carbon, second, Right. third, fourth. As there are total 4 carbon atoms, it will be called as butanoic acid. Normally, butanoic acid. But for this functional group, we need to call it as butenoic acid. And then its number. But 3-enoic acid. This is the name. Next one. Which two functional groups are present? Aldehyde and ketone. Which one is main one? Higher priority? Aldehyde is higher priority. Numbering कसं केलं पाहिजे? सर खालनं. Correct. Now we cannot choose this as straight chain. It is straight chain now. We need to include main functional group. It will be like this. Okay, so this will be first carbon, second, third, fourth, and fifth. How do you name it now? 5 carbons with aldehyde group.
so it will be called as pentanol. Pentanol. 4-oxopentanol. Correct. Fourth carbon has this group, so it will be called as 4-oxopentanol. But it's not enough. It has this as a branch. So second carbon has a branch of methyl. Correct. 2-methyl. So what is 2-methyl? Now where does it stand? Here or here? Oxo O आधी का मिथिलचा M आधी? मिथिलचा M. मिथिलचा M आधी. So we'll call it as 2-. 2-methyl M capital dash 4-oxopentanol. सर हा कुठे कॅपिटल आणि कुठे स्मॉल लिहायचं कसं कळेल? फर्स्ट लिहायचं फक्त कॅपिटल. ओके, हा कॅपिटल वाटतोय का आता तुला? हा कॅपिटल नाहीये, मी तो पी आधी लिहिलेला असल्यामुळं. सर असं पाहिजे. हा सर इथे लेबलिंग नंबर्स खाली पासून का दिले? कारण हा फंक्शनल ग्रुप मेन आहे ना, त्यामुळे तो फंक्शनल ग्रुप आलाच पाहिजे ना त्या स्टेट चेन मध्ये. ओके सर. बघा बरं, फर्स्ट हे सॉल्व करूया. सेम फंक्शनल ग्रुप 2 times. So how do we name it? Di. Which functional group is present? In. So it will be called as di-in. How many total number of carbons are there? 4. So it will be called as alkane di-in. Butane di. ब्युटेन डायइथिन. सर ते मेन्शन नाही करायचं का कितव्या कार्बनला लावले ते? काय काय करायला लागेल ना, करायला लागेल. अल्केन डाईन एन कसं येईल ना, सॉरी माझं चुकलं. कसं करायला लागेल याला? ब्युटेन. याला अल्क म्हणल्यामुळे माझं कन्फ्युजन होत आहे. याचं नेमिंग काय करायला लागेल आपल्याला? ब्युटा डायइन, अल्का डायइन असं नेमिंग होणार. ब्युटा डायइन, फक्त त्याचं नेमिंग नंबरिंग सांगितलं पाहिजे. नंबर्स कितव्या कार्बनला आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, और फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. So if we number it from this side, double bond is to first carbon and third carbon. If we number it from this side, double bond is to first carbon and third carbon. So both side चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचं नेमिंग काय करणार आपण? 1,3 ब्युटाडाइन और ब्यूटा डैश 1,3 डाइन. Next one.
2,3 डायहाइड्रॉक्सी नहीं नहीं नहीं, डायहाइड्रोक्सी नहीं, एकच फंक्शनल ग्रुप है ना आपका, बट 2 टाइम्स. सर So normally alcohol is named as all, alkanol. If it is 2 times, it will be named as diol, alkanediol. 2,3 butanediol. Correct. 2,3 butanediol. Important is this E is still there. Butanediol or butane 2,3 diol. बोलो. हाँ. There are 2 functional groups. acid, Main functional group is acid, acid, and then ketone is the secondary functional group, or we'll treat it as the branch. Total number of carbons are 5. It will be called as pentanoic acid. pentanoid, Can observe that acid functional group appears always at first position. Always, because its priority is Yes. also highest. And so we need to number this compound from the carbon side, carboxyl group side. So first carbon, second carbon, third, fourth, and fifth. Fourth carbon has keto functional group, so it will be called as 4-oxopentanoic acid. Next one. Two functional groups. acid, Highest priority to carboxyl acid. carboxylic acid, Total number of carbons are 4. So it is butanoic acid. butanoic acid, And first carbon, second, third, and fourth. Fourth carbon has aldehyde functional group as a secondary functional group. So secondary functional group aldehyde is called as formyl. Now, what do we call this? 4-formyl butanoic acid. Okay, chalo, we'll stop here. Let's okay sir, chalo, Okay, tata. sir. Bye bye. Yes, bye. bye, sir. sir. Bye, sir. बाय Bye. सर. Bye, sir. Tata, tata.